और चलिए आपको सीधे लिए चलते हैं इस वक्त मुंबई, जहां पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। आणि म्हणून आपण ऐकलं असाल, पाहिलं असाल, मी महाराष्ट्रामध्ये येत्या 15 तारखेपासून जवळपास एक महिनाभर एक मोहीम राबवतो आहे। आणि या मोहिमेमध्ये जो जो कोणी या महाराष्ट्रावरती प्रेम करतो, जो कोणी आपल्या महाराष्ट्राला आपली भूमी मानतो, तो प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी नागरिक जात पात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून सहभागी झालेला मला पाहिजे, किंबहुना त्यांनी सहभागी व्हावं असं माझं आवाहन आहे। ही मोहीम जी आहे त्या मोहिमेला आपण नाव दिलेलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी। माझे कुटुंब माझी जबाबदारी। हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे। आता ही जबाबदारी ही महाराष्ट्रातील, मी जसं म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीची जबाबदारी आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे काय? जसं आपण इतर वेळेला बघतो जुडो कराटेचे क्लासेस, आपली मुलं किंवा मुली हे त्याच्यामध्ये जातात, जुडो कराटे शिकतात। का शिकतात? सेल्फ डिफेन्स। मग ते हे ते चालूच असतं त्यांचं। आणि मग त्याच्यात जो प्रावीण्य मिळवतो, निपुणता मिळवतो, त्याला ब्लॅक बेल्ट लागतो। आणि मग आपण म्हणतो अरे माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे, मग माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे। आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचं आहे मास्क। जो मास्क सार्वजनिक ठिकाणी लावून फिरेल तो मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे, आपलं सेल्फ डिफेन्सचं ते एक आपलं आयुध आहे। स्वतः सुरक्षित राहणं। आजपर्यंत लस कधी येणार, औषध कधी येणार, चर्चा चरवणं खूप ऐकतोय। मधल्या काळामध्ये लस उत्पादक एका कंपनीला थोडंसं थांबावं लागलं, पॉज बटन दाबावं लागलं, पुन्हा त्यांचा प्रयोग सुरू झालेले आहेत। ठीक आहे, साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये ही लस आपल्या हातात येईल अशी एक आशा आहे आणि आपली प्रार्थना आहे। पण तोपर्यंत हे आता जागतिक सत्य आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा नाही, म्हणजे बाहेर फिरताना गर्दीच्या ठिकाणी सदा सर्वदा मास्क लावावा। कधीही मास्क काढून गर्दीच्या ठिकाणी फिरू नका। चार चौघामध्ये मास्क लावल्याशिवाय जायचं नाही, गर्दी करायची नाही। म्हणजे पहिली गोष्ट, एक तर आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, आणि आवश्यकता असेल, कारण आवश्यक तर असतंच, रोजीरोटी कमवायची म्हणजे घराबाहेर पडणं आलंच। मग ते पडताना जिथे जिथे गर्दी होईल तिथे तोंडावरती मास्क लावायचा, एकमेकापासून अंतर ठेवायचं, त्याचबरोबरीने हात सतत धुत राहणं। हे काही नवीन नाही आहे। ही पहिल्या दिवशीची जी काही तुम्हाला मी खबरदारी घेण्याची एक गोष्ट सांगितली होती, तीच त्रिसूत्री, ही त्रिसूत्री हीच ह्या विषाणूपासून लांब राहण्याचं एक आयुध आहे। ह्याच्या पलीकडे अजूनही तसं काही आलं आहे, औषधे येत आहेत, उपचार होत आहेत, आपण सुविधा वाढवतो आहोत, रुग्णशय्या वाढवतो आहोत, जम्बो हॉस्पिटल्स वाढवतो आहोत, ऑक्सिजनची थोडीशी एक कमतरता जाणवते, कारण आपले उद्योगधंदे सुरू झाले, त्यांनासुद्धा ऑक्सिजन लागत आहेत। पण आपण आता ऑक्सिजन ही आपल्या आरोग्य खात्याची प्राथमिकता ठरवलेली आहे। त्याच्यामध्ये 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्यासाठी वापरला जाईल आणि मग आपण उद्योगासाठी देऊ। तर ह्या सगळ्या गोष्टी करतोय, डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमतोय, कोरोना दक्षता समित्या नेमतो आहेत। परंतु ही जी मोहीम माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण सुरू करतो आहोत, त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे प्रशासनाकडून माझ्या सूचना अशा आहेत आणि अपेक्षा माझी अशी आहे की अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य काहीच नसतं। अवघड म्हणजे काय की महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळपास 12 कोटी आहे। ह्या 12 कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अशक्यप्राय आणि अवघड आहे। 12 कोटी कुटुंब म्हटल्यानंतर किती घरं आली, कुठे कुठे आली, घनदाट लोकवस्ती कुठे आहे, तुरळक लोकवस्ती कुठे आहे। आपला प्रयत्न असा असणार आहे की ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पुढच्या महिनाभरामध्ये किमान 2 वेळा तरी आरोग्याची चौकशी करायला आपली टीम जाईल। त्याच्यामध्ये मला आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, नगरसेवक सगळ्यांनाच मी सांगतोय की प्रत्येक जणांनी आपापल्या वॉर्डाची जबाबदारी घ्यावी। आपापल्या वॉर्डामध्ये म्हणजे छोट्या विभागात जर का आपण जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र हा आपण याच्यामध्ये व्यापून टाकू शकतो। प्रत्येक त्या लोकप्रतिनिधींनी जर का जबाबदारी घेतली तर माझ्या विभागाची जबाबदारी मी घेतो। काय टीम नेमायचे ह्याच्यामध्ये शासनाचे आरोग्य विभागाचे असतील, महसूल यंत्रणेचे असतील, इतर आरोग्य कर्मचारी असतील, सोबत जर का आपल्या पक्षाचे असतील, आरोग्य तपासणी करायची। आरोग्य तपासणी म्हणजे चौकशी करायची।
चौकशी म्हणजे कसं आहे की घराघरात जायचं, साधारणतः विचारपूस करायची की आपल्याकडे 50-55च्या वयापेक्षा कोण आहे, अधिक वयाचे कोण आहेत, त्यांचं ऑक्सिजन लेवल काय आहे, त्यांना इतर काही व्याधी आहेत का, काही लक्षणं आहेत का. जर काही व्याधी किंवा लक्षणं असतील तर ती आपल्या शासनाच्या यंत्रणेला लक्षात आणून द्यायचं. मग त्यानुसार पुढील उपचार काय करायचे, कुठे करायचे ह्याचं मार्गदर्शन आपली मग शासकीय टीम त्यांना करेल. एकूणच काय की आपण मुंबईमध्ये जी यंत्रणा लावलेली आहे, मोहीम राबवतो आहोत, चेस द व्हायरस. म्हणजे व्हायरस पोचायच्या आधी आपण आपल्या नागरिकाकडे, माता भगिनी बांधवांकडे जायचं आणि त्यांना या व्हायरसपासून वाचवायचं. त्यांच्यामध्ये जर का रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, इतर काही व्याधी विकार असतील तर त्याच्यावरती इलाज करणं, ऑक्सिजन वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं हे माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही एक बाब झाली. बाहेर फिरताना सुद्धा जे मी आपल्याला सांगितलं, बाहेर जो कुटुंबातला बाहेर जाऊन येईल त्यांनी, मी तर तुम्हाला काही गोष्टी सांगणारच आहे, मी मुद्दामून कागदावरती घेतलेल्या आहेत. आणि काही गोष्टी ह्या अगदी लहानपणी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत. मला सुद्धा आठवतं आहे, माझी आम्ही बाहेरून खेळून आल्यानंतर आम्हाला मुलांना सांगायची, अरे खेळून आलास, चल हातपाय धुऊ, कपडे बदल. आणि मग आमच्या प्रार्थना असायची, परवच्या असायची. हे लहानपणीचे संस्कार. आता हेच संस्कार, ह्याच गोष्टी ह्या करोनाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. बाहेर जाताना, बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, बाहेरून गर्दीच्या ठिकाणावरून आल्याबरोबर आपल्यापासून माझं कुटुंब, ती माझी जबाबदारी आहे. मग समजा माझ्याकडनं कुठून त्यांना प्रादुर्भाव झाला, संसर्ग झाला, तर कुटुंब धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून मी बाहेरून आल्यानंतर पहिले जोडे बाहेर काढा. बाहेर सगळं फिरून आल्यानंतर चपला घालून आत यायचं नाही, बूट दाराशी काढायचे, आत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे, जर वाटलं आपल्याला तर आंघोळ करा, कपडे धुवायला टाका. या साऱ्या गोष्टी आहेत. रस्त्यावरती थुकू नका, सार्वजनिक ठिकाणी शिंकू नका, खोकू नका, या साऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच आता आपल्याला कटाक्षाने पाळावे लागत आहेत. आणि म्हणून लोकांमध्ये वावरताना सुरक्षित अंतर ठेवावे, मास्क घालावा, हात वारंवार धुवावे. इतर व्यक्तींशी बोलताना हे आणखीन एक महत्त्वाचं आहे, इतर व्यक्तींशी बोलताना फेस टू फेस. काय मी त्याच्या तोंडावरती बोललो नाही, तोंडावरती नका बोलू. जरा समोरासमोर बोलण्याचं टाळायचं आहे. आणि बोलताना जरा फेस टू फेस न बोललं तर अधिक चांगलं. त्याच्यानंतर ऑनलाईन खरेदीवरती भर द्यायचा. जिथे सुपर मार्केट असतील किंवा काही सार्वजनिक बाजार असतील तिथे गर्दी नसलेल्या वेळी जावे, गर्दी करू नये. दुकानातील वस्तूंच्या सॅम्पलला कारण नसताना हात लावू नये. सार्वजनिक वाहनातून, म्हणजे जसं शहरांमध्ये आपण आता बसेस सुरू केलेल्या आहेत, लोकलसुद्धा काही वर्गांसाठी सुरू केलेल्या आहेत, आणखीन काही त्याच्यात वाढ करतो आहोत, लोकलची वारंवारता वाढवतो आहोत, आणखीन हळूहळू सगळ्या गोष्टी आपण वाढवत जातो आहोत. पण सार्वजनिक वाहनात असाल तर बोलू नका, शक्यतो कमी बोला. त्याच्यानंतर बैठका, जशा बैठका आता मुख्यमंत्री घरी बसून काम करतात, घराबाहेर पडा. पण त्यांना कल्पना, हे माझ्यावरती जे आरोप करतायत ते जिथे गेलेले नाहीत तिथे दुर्गम भागात. तो चलिए, विकास मेरे साथ जुड़ गए, मेरे सहयोगी मुंबई से, उनका रुख करेंगे. विकास, मुख्यमंत्री आए और उन्होंने कहा कि चुप्पी है, लेकिन चुप्पी का मतलब ये नहीं कि मेरे पास जवाब नहीं है. महाराष्ट्र के नाम को खराब करने की कोशिश की गई है और इसके लिए जो जिम्मेदार हैं उनको लेकर वो कुछ नहीं बोले. जी बिल्कुल, देखिए वो जानते थे कि उनके संबोधन में लोग उम्मीद लगाकर ये जरूर बैठे होंगे कि वो कंगना विवाद पर क्या बोलते हैं, वो महाराष्ट्र में जिस तरीके से राजनीति गरमाई हुई है उस पर क्या बोलते हैं. तो उसको लेकर उन्होंने पहले ही साफ कर दिया कि ऐसा नहीं है कि मैं अगर बोलता नहीं हूं तो मेरे पास उत्तर नहीं है. मेरी चुप्पी को, मेरी खामोशी को मेरी कमजोरी ना समझें. और उन्होंने इस बात को भी बताया कि वो निश्चित तौर पर राजनीति के बारे में बोलेंगे, लेकिन अभी फिलहाल उनका लक्ष्य जो है वो कोरोना को लेकर महाराष्ट्र सरकार की तैयारियों पे है कि किस तरीके से पूरे समाज को एक साथ आना होगा, तब जाकर हम महाराष्ट्र में कोरोना से लड़ पाएंगे. लेकिन उनके संबोधन पर इस समय न सिर्फ पूरे महाराष्ट्र की बल्कि पूरे देश की नजर है. जिस तरीके से कंगना विवाद की वजह से शिवसेना की फजीयत हो रही है लगातार, उम्मीद ये की जा रही है कि उद्धव ठाकरे निश्चित तौर पर उस विवाद पर बोलेंगे, अपनी पार्टी का स्टैंड क्लियर करेंगे. वो ये बताना चाहेंगे कि आखिर इस लड़ाई को वो कहां तक ले जाना चाहते हैं, इसे आर पार की लड़ाई वो मान रहे हैं या फिर वो चाहते हैं कि अब इस विवाद का अंत हो और लोग जो है थोड़ा सा मेलो डाउन हो जाए. तो ये सारी चीजों की उम्मीदें उनसे हैं और इसी वजह से उनके संबोधन को बड़े ध्यान से देखा जा रहा है. किसी पर नहीं बोले, ना कंगना पर बोले, ना किसी पर बोले, और ना ही उन्होंने संजय राउत पर कोई बयान दिया. लेकिन ये कहा कि वो बोलेंगे, जल्दी बोलेंगे राजनीति पर. आप बने रहिए हमारे साथ विकास, आगे भी आपसे बातचीत जारी रखेंगे.